मोदींना आता भीती वाटू लागली, त्यामुळे ते खोटेनाटे आरोप करतायत. बाळासाहेब थोरात. लोकसभा निवडणुकीत देशात भाजप विरोधात वातावरण झपाट्यानं होत असल्यानं पीएम मोदी यांची घबराट होत आहे. म्हणून त्यांना मुस्लिम विरोधात बोललो तर हिंदू एक होतील असं वाटतं, पण असं होणार नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. थोरात यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना पीएम मोदी यांच्या भाषणांवरून जोरदार टीका केली. मोदी महागाई बेरोजगारीवर बोलत नसल्याचं ते म्हणाले. बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की देशात भाजपा विरोधात वातावरण असल्याने इंडिया आघाडीचा मोठा विजय होईल. महाविकास आघाडीने लोकांचं नातं जपलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वागणं देशाच्या संविधान विरोधात असल्याचं ते म्हणाले. भाजपची पाती आणखीन खाली जात असल्याची टीका त्यांनी केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरूनही थोरात यांनी सडकून टीका केली. शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य महाराष्ट्राचे जनता मताच्या रूपाने फिरवेल असं त्यांनी सांगितले. अशी भाषा पंतप्रधान पदाला शोभणारी नाही. सत्ता जात असल्याचं समोर येत असल्याने अशी वक्तव्य समोर येत आहेत. महाविकास आघाडीचे 40 पार झालेले तुम्हाला दिसतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. प्रचंड अनुकूलता ही आता जनतेमधून महाराष्ट्रामध्ये आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण गेलेलं आहे. जनता पूर्णपणे नाराज आहे. हे महाराष्ट्रात नाही, देशात सुद्धा आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेस निकाल येतील त्यावेळेस ही खूप चांगला विजय हा इंडिया अलायन्सचा झालेला आपल्या सगळ्यांना दिसेल. प्रतिसाद आपण पाहिला का? इथली सभा आपण कोल्हापूरची पाहिली, काल इचलकरंजी पाहिली. आम्ही 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये सभा केली, खडकवासला मतदारसंघामध्ये. लाखोचा जनसमुदाय येतो आणि शेवटपर्यंत म्हणजे सभाचं शेवटचं भाषण झाल्यानंतर सुद्धा तो जनसमुदाय बसून राहिलेला असतो. याच्यातच लोकांची जी अटॅचमेंट आहे, जो त्यांचा नातं, जिव्हाळ्याचं नातं ते महाविकास आघाडीशी ते स्पष्टपणे दिसतं आहे. उलट आपल्याला दिसेल की महायुतीच्या सभा असतील, त्यांच्या माननीय पंतप्रधानांच्या सभेच्या सुद्धा खुर्च्या मोकळ्या असतात, लोक जात येत असतात. हे चित्र आहे. वातावरण पूर्णपणे अनुकूल महाविकास आघाडीला आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लोकांनी मानसिकता झालेली आहे आणि महाराष्ट्रात नाही, देशात झालेली आहे असं माझं मत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.